आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे शहरात स्वच्छतेच्या दाव्यांना पुन्हा एकदा तडा गेल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आग्रा रोड, मामलेदार कचेरी परिसर, नेहरू चौक तसेच तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. रोजच्या वर्दळीच्या ठिकाणी कचरा पडून असल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी महापालिका आयुक्तांना या संदर्भात सूचना देण्यात आल्याचे सांगितले जाते, तरी देखील प्रत्यक्षात परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली दिसून येत नाही. महापालिकेच्या स्वच्छता यंत्रणेवर आणि संबंधित ठेकेदारांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कराच्या माध्यमातून महसूल भरणाऱ्या नागरिकांना मूलभूत स्वच्छतेची सुविधा मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून नियमित साफसफाई होत आहे का, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साचलेल्या कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील स्वच्छतेसाठी महापालिका तातडीने उपाययोजना करणार का, की धुळेकरांना अशाच अस्वच्छ वातावरणात दिवस काढावे लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. वर्षानुवर्ष होणारा त्रास आहे आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना आम्ही भरपूर वेळा सांगितलं की घंटा गाडी किंवा कचरा गाडी येते त्या ठिकाणी कचरा टाकावा म्हणून आम्ही वेळोवेळी सूचना करत आलो. परंतु या सरकारी कार्यालयाच्या बाहेर इतका कचरा जमतो आणि येणारे ट्रॅक्टर किंवा कचरा उचलणाऱ्या गाड्या खूप उशिराने येतात. तिथे लोकांना दुर्गंधीचा त्रास होतो. त्यात अनेक रोगाईला सामोरं जावं लागतं.